नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. 1 जानेवारी 2010 या दिवशी अमन की आशा हा उपक्रम सुरू झाला. भारतातील बडं वर्तमानपत्र टाइम्स ऑफ इंडिया आणि पाकिस्तानातील वर्तमानपत्र जंग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. उपक्रमाचं उद्दिष्ट होतं दोन्ही देशाच्या जनतेमध्ये थेट संवाद निर्माण करणं. दोन्ही बाजूचे लेखक, पत्रकार, राजकीय नेते, कलावंत आदी मंडळी या उपक्रमामध्ये सहभागी झाली होती आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या उपक्रमाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. परंतु हा एक अत्यंत पडीक उपक्रम होता. भारताला याचा फारसा फायदा होणार नव्हता, परंतु पाकिस्तानचा मात्र याच्यामुळे उखळ पांढरं होणार होतं. काही काळानंतर या उपक्रमातला फोलपणा उघड झाला आणि या उपक्रमाची तिरडी बांधण्यात आली. आता याला बरीच वर्ष लोटलेली आहेत, परंतु अमन की आशाचं जे भूत बाटलीबंद करण्यात आलं होतं, ते पुन्हा एकदा बाटलीतून काढण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि दुर्दैवाने या प्रकाराला कुठेतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा जबाबदार आहे. याच विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सध्या प्रचंड मोठा तणाव आहे. हा तणाव कमी व्हावा, दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण व्हावी आणि दोन्ही देशाच्या जनतेमध्ये परस्पर संवाद निर्माण व्हावा म्हणून भारत आणि पाकिस्तान मधले 117 लोक एकत्र आलेले आहेत. त्यांनी एक पत्र तयार केलं. हे पत्र पाठवण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना. भारतातल्या 61 लोकांनी या पत्रावर सह्या केलेल्या आहेत आणि पाकिस्तानच्या बाजूने 56 लोकांनी. सेंटर फॉर पीस अँड प्रोग्रेस ही संस्था आहे. या संस्थेने यात पुढाकार घेतलेला आहे. एक गृहस्थ आहेत ओपी शहा नावाचे, व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि ते दिल्लीमधून ही संस्था चालवतात. या पत्रामध्ये काही मागण्या करण्यात आलेल्या आहेत. त्यातली पहिली मागणी म्हणजे दोन्ही देशांनी आपसातलं शत्रुत्व संपवावं, या शत्रुत्वाला मूठमाती द्यावी. दोन्ही देशांनी एकमेकांच्या देशामध्ये उच्चायुक्तांची नियुक्ती करावी. दोन्ही देशांनी राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित करावे. हवाई क्षेत्र खुलं करावं, सीमा खुल्या कराव्या, व्यापार सुरू करावा, विजा सेवा पूर्ववत करावी, श्रीनगर मुझफ्फराबाद बस सेवेची सुरुवात करावी, कर्तारपूर कॉरिडॉरचा विस्तार करावा, अशा अनेक मागण्या या पत्रामध्ये देण्यात आलेल्या आहेत. या पत्रावर सह्या करणारे बरेच लोक मोडीत निघालेले लोक आहेत. याच्यामध्ये माजी लष्करी अधिकारी आहेत, माजी सनदी अधिकारी आहेत, काही राजकीय नेते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, मानवाधिकार या विषयासाठी काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि दोन महत्वाची नावं आहेत. दोन्ही जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आहेत, मेहबूबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला. हे पत्र मीडियामध्ये आलं आणि त्याच्यानंतर प्रचंड मोठा गदारोळ सुरू झालेला आहे. काही लष्करी अधिकाऱ्यांनी या पत्रावर सह्या करणाऱ्या लोकांवर घणाघाती टीका केलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये आपली भूमिका मांडलेली आहे. पाकिस्तान जोपर्यंत भारताशी सुरू असलेलं छुपयुद्ध पूर्णपणे बंद करत नाही, दहशतवाद पूर्णपणे बंद करत नाही, तोपर्यंत शांततेच्या या ज्या गप्पा आहेत त्या निरर्थक आहेत आणि या गप्पा तात्काळ बंद झाल्या पाहिजेत, अशा प्रकारची टीका या मंडळींनी केलेली आहे. एका बाजूला अमन की आशाची मेणबत्ती पेटवण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूने अशाही बातम्या यायला लागल्या की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये पडद्याआडून चर्चा सुरू झालेल्या आहेत. दोन्ही देशाच्या लोकांच्या बैठका होत आहेत. बैठकांच्या 4 फेऱ्या जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत. एक बैठक झाली दोहामध्ये, दुसरी बैठक झाली थायलंडमध्ये, एक बैठक कोलंबोमध्ये झाली आणि एक बैठक आणखी कुठेतरी. आता ही ट्रॅक टू डिप्लोमसी जी काय आहे ती समजून घेण्याची गरज आहे. ट्रॅक टू डिप्लोमसी त्याला म्हणतात जेव्हा बैठकीमध्ये सहभागी झालेले जे लोक असतात ते सरकारी पदांवर नसतात, परंतु सरकारशी संबंधित असतात. सरकारच्या सूचनेवरून ते दुसऱ्या देशाबरोबर चर्चा करत असतात. अमन की आशाचा प्रयोग 2010 मध्ये सुरू झाला आणि आता पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये संवाद व्हावा म्हणून 2026 मध्ये प्रयत्न केले जात आहेत. हे जे दोन्ही प्रयत्न आहेत, हे जे दोन्ही उपक्रम आहेत, त्याच्यामध्ये प्रचंड मोठं साम्य आहे. 2010 मध्ये जेव्हा अमन की आशाची मेणबत्ती पेटवण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यापूर्वी 2008 मध्ये मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग आहे. पाकिस्तानच्या ISIने हा हल्ला पुरस्कृत केला होता. याचे अनेक पुरावे भारत सरकारने चावाट्यावर आणले, जगाच्या समोर मांडले आणि पाकिस्तान भयंकर अडचणीत आला होता. पाकिस्तानची जी प्रतिमा आहे दहशतवादी देश म्हणून, ती अधिक काळीकुट्ट झाली होती. 2026 मध्ये पुन्हा तीच परिस्थिती आहे. कारण ऑपरेशन सिंदूर नुकतंच पार पडलेलं आहे. पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतलं होतं आणि ऑपरेशन सिंदूरच्या आधी भारताने खूप मोठं पाऊल उचललं होतं. सिंधू जलवाटप करार भारताने थंड्या बस्त्यामध्ये टाकून दिला होता आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचे नेते आता ओरड करतायत की भारताने आमचं पाणी रोखलं, भारताने आमचं पाणी रोखलं. पाकिस्तान व्हिक्टिम कार्ड खेळतोय. पाकिस्तान पुन्हा एकदा अडचणीत आलेला आहे आणि तेव्हा अमन की आशावाल्यांची मेणबत्ती पुन्हा एकदा तेवायला लागलेली आहे. खून और पाणी साथ नहीं बह सकता ही पहलगाम हल्ल्यानंतर भारताची अत्यंत उत्स्फूर्त आणि स्वाभाविक प्रतिक्रिया होती. संवादाला भारताची ना नाहीये, चर्चेला भारताची ना नाहीये, परंतु दहशतवाद आणि
संवाद एकत्र होऊ शकत नाही, अशा प्रकारची भूमिका भारताने घेतलेली आहे. आणि ही भूमिका अत्यंत रास्त भूमिका आहे. भारताने जेव्हा सिंधू जलवाटप करार थंड्या बस्त्यामध्ये टाकला, त्याच्यानंतर पाकिस्तानची जी प्रतिक्रिया आहे ती सुद्धा बघण्यासारखी आहे. पाकिस्तानच्या एका लष्करी अधिकाऱ्याने भारताला पहिली धमकी दिली, अगर भारत हमारा पाणी रोकेगा तो हम भारत की सांस रोकेंगे. बिलावल भुट्टोने जाहीर सभेमध्ये असं सांगितलं, भारताने जर पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तो सिंधू दरिया का पाणी लाल हो जाएगा. आता आणखी एक नेत्याने भारताला धमकी दिलेली आहे, भारताने पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तो हम भारत के हात काट देंगे. म्हणजे संवादाची खुमखुमी भारतातल्या काही लोकांना आहे. पाकिस्तानच्या लष्करशहांना, पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांना संवाद वगैरे करायचा नाहीये, त्यांना भारताशी संघर्ष हवा आहे. आणि तो संघर्ष ते उघडपणे बोलून सुद्धा दाखवत आहेत. आणि त्यावेळी आपण पाकिस्तानशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त करतोय. दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की मेणबत्ती पेटवण्याचा हा जो उपक्रम देशभरामध्ये सुरू झालेला आहे, त्याची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला एक मुलाखत दिली होती. आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचं विधान केलं. विधान होतं पाकिस्तानबद्दल. ते असं म्हणाले की पाकिस्तानशी संवाद पूर्णपणे बंद करता कामा नये, एकतरी खिडकी खुली ठेवली पाहिजे. त्यांनी थोडी सारवासारव पण करण्याचा प्रयत्न केला या विधानानंतर. ते असं म्हणाले की पाकिस्तानने जर पुलवामा सारखी कुरापत काढण्याचा प्रयत्न केला तर आपला स्वाभिमान आणि सुरक्षा जपण्यासाठी भारताने चोख उत्तर दिलं पाहिजे. परंतु पहिल्या विधानानंतर या दुसऱ्या विधानाला काही अर्थ उरत नाही. भारताने संवादाचे दरवाजे आणि खिडक्या दोन्ही उघड्या ठेवल्या होत्या, परंतु या खिडक्या आणि दरवाजातून पाकिस्तानमधून डागले जाणारे तोफगोळे यायला लागले, बंदुकीच्या गोळ्या यायला लागल्या. आणि त्याच्यानंतर हे दरवाजे आणि खिडक्या भारताने बंद केल्या. सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी होसबाळे यांच्या विधानाचं जोरदार समर्थन केलेलं आहे. केरळच्या तिरुवनंतपुरम मध्ये सरसंघचालक एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. तिथे ते म्हणाले की संवादाचे दरवाजे खुले राहिले पाहिजेत. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानशी संवाद प्रस्थापित करण्यासाठी जे प्रयत्न केले त्याचं होसबाळे यांनी कौतुक केलेलं आहे. वाजपेयी लाहोरपर्यंत बसने गेले होते. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर 2015 मध्ये अचानक पाकिस्तानमध्ये उतरले. त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची गाठभेट घेतली, त्यांच्या परिवाराशी चर्चा केली. परंतु या गाठीभेटीनंतर काय घडलं त्याचा मात्र होसबाळे यांना विसर पडला असावा. जानेवारी 2016 मध्ये पठाणकोटच्या हवाई तळावर दहशतवादी हल्ला झाला. सप्टेंबर 2016 मध्ये उरीचा हल्ला झाला. 14 फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामाचा हल्ला झाला. म्हणजे भारताने जे शांततेचे प्रयत्न केले त्याच्यावर पाकिस्तानने कायम दहशतवादाचं पाणी उतरण्याचा प्रयत्न केला, भारताचे प्रयत्न उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. वाजपेयी लाहोरपर्यंत बसने गेले होते खरं आहे, परंतु त्याच्यानंतर कारगिल घडलं होतं याचा बहुधा होसबाळेंना विसर पडला असावा. म्हणजे असं प्रत्येक वेळा होतं की भारत शांतता शांतता असा गजर करत पाकिस्तानपर्यंत जातो आणि पाकिस्तानचे राजकीय नेते, पाकिस्तानचे लष्करशहा भारताच्या तोंडावर पचकन थुंकतात. हे वारंवार घडलेले आहे, तरी सुद्धा भारतातल्या काही लोकांना हा कोडगेपणा सुचतो. त्यांना पुन्हा पुन्हा पाकिस्तानशी संवाद करण्याची खुमखुमी येते. आणि ही खुमखुमी आता कोणाला आलेली आहे? मेहबूबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला यांच्यासारख्या नेत्यांना. म्हणजे ज्यांच्या कार्यकाळामध्ये काश्मीरमध्ये इथेनिक क्लिन्झिंग झालं, हिंदूंना त्यांचं घरदार सोडून पळावं लागलं, हिंदूंची घरदार लुटली गेली, महिलांची अब्रू लुटली गेली, अनेक हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्यात आली की काश्मीर खोऱ्यामध्ये औषधाला सुद्धा एक हिंदू सापडू नये. आणि हे ज्यांच्या कार्यकाळात झालं ते आता अमन की आशाचं तुणतुणं वाजवायला लागलेले आहेत. जे सत्तेवर असताना ज्यांनी हिंदूंचं अमन आणि हिंदूंची आशा या दोन्ही गोष्टींना भडागणी देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला, ताकदीने प्रयत्न केला, असे नेते आता अमन की आशाचं तुणतुणं वाजवत आहेत. आणि हे तुणतुणं भारतासाठी नाहीये, लक्षात घ्या. पाकिस्तान जेव्हा जेव्हा अडचणीत येतो तेव्हा अशा प्रकारचं तुणतुणं दोन्ही बाजूने वाजवायला लागतं. भारतातले पाकिस्तान प्रेमी आणि पाकिस्तानमध्ये तर पाकिस्तान प्रेमी असणारच, ही मंडळी जोरजोरात असा घोषणा करायला लागतात की भारताने पाकिस्तान बरोबर संवाद केला पाहिजे आणि असा संवाद करून पाकिस्तानची पत वाढवली पाहिजे. अर्थात हे कंसामध्ये याची चर्चा होत नाही. भारताने पाकिस्तानशी संवाद करावा आणि प्रत्येक वेळा पाकिस्तानने भारताच्या पाठीमध्ये खंजीर खुपसावा. पाकिस्तानच्या जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी आम्हाला अमन की आशा पार्ट 2 ची अजिबातच गरज नाहीये आणि कोणाच्या सल्ल्याची गरज नाहीये, कोणत्या मोहिमेची सुद्धा गरज नाहीये. पाकिस्तानी जनतेशी आमचा थेट संवाद आहे. आमचा संवाद आहे बलुचिस्तानच्या जनतेशी, आमचा संवाद आहे सिंधच्या जनतेशी, आमचा संवाद आहे खैबर पख्तूनख्वाच्या जनतेशी आणि आता तर ताजा ताजा संवाद गिलगिट बाल्टिस्तानच्या लोकांशी सुद्धा आम्ही सुरू केलेला आहे. ज्या ज्या लोकांना पाकिस्तानचं जोखड मानेवरून उचलून फेकून द्यायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीशी भारतातली जनता संपर्क आणि संवाद निर्माण करू इच्छिते, त्यांना पाठबळ देऊ इच्छिते, त्यांच्या पाठीशी उभी राहू इच्छिते. चला एका क्षणासाठी पाकिस्तानचं जोखड, पाकिस्तानी जनतेच्या मनामध्ये असलेली स्वातंत्र्याची
आकांक्षा या दोन्ही गोष्टी आपण बाजूला ठेवू. पाकिस्तानच्या सरसकट जनतेला आम्ही मिठ्या मारायला तयार आहोत, अगदी कडकडून मिठ्या मारायला तयार आहोत. फक्त त्यांनी 4 गोष्टींची कबुली देण्याची गरज आहे. त्यांनी सांगण्याची गरज आहे जाहीरपणे की आमचे पूर्वज हिंदू होते, आम्हाला जुलमाने बटावून मुसलमान करण्यात आलं. फाळणी ही इतिहासातली सगळ्यात मोठी घोडचूक होती आणि पाकिस्तानचं सरकार, पाकिस्तानचे लष्करशाह यांनी भारताच्या विरोधात जे दहशतवादी पाकिस्तानच्या भूमीवर पोचलेले आहेत, त्याच्यामुळे भारताचं कमी आणि पाकिस्तानचं सर्वाधिक नुकसान झालेलं आहे. या दहशतवादाचा आम्ही धिक्कार करतो. या फक्त 4 गोष्टींची पाकिस्तानच्या जनतेने जाहीर कबुली द्यावी. आम्ही पाकिस्तानच्या प्रत्येक व्यक्तीला कडकडून मिठ्या मारायला तयार आहोत. बरं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तरी संवादाला विरोध कुठे आहे? फक्त ते असं सांगतायत की दहशतवाद आणि संवाद एकत्र सुरू राहू शकत नाही. तुम्ही दहशतवाद थांबवा, आम्ही संवाद सुरू करतो. व्यापार आणि दहशतवाद एकत्र सुरू राहू शकत नाही. तुम्ही दहशतवाद थांबवा, आम्ही व्यापार सुरू करतो. आम्ही आमचं हवाई क्षेत्र खुलं करतो, आम्ही आमच्या सीमा खुल्या करतो. सगळं काही त्या पत्रामध्ये जे म्हटलेलं आहे ते आम्ही करायला तयार आहोत. फक्त तुम्ही दहशतवाद थांबवा, भारताचा विरोध थांबवा. भारताच्या तंगड्यामध्ये तंगडी घालून भारताला पाडवण्याचे जे मनसुबे आहेत ते पूर्णपणे थांबवा. पाकिस्तान सरकारचं तिथल्या दहशतवाद्यांवर नियंत्रण नाहीये असं एक क्षण आपण गृहीत धरू. पाकिस्तान सरकारने फक्त एवढं जाहीर करावं की पाकिस्तानच्या भूमीवर जे दहशतवादी आहेत, जे भारत विरोधी कारवायांमध्ये गुंतलेले आहेत, त्यांच्यावर आमचं नियंत्रण नाही आणि आम्ही त्यांचं काही वाकडं करू शकत नाही. फक्त त्यांनी एवढं सांगावं की हाफिज सईद लफंग आहे, मसूद अझर लफंग आहे, दाऊद इब्राहिम लफंग आहे, त्याचं भारताने जे काही करायचं आहे ते भारताने करून घ्यावं. आम्ही अजिबात हस्तक्षेप करणार नाही. एकदा पाकिस्तानच्या सरकारने असं जाहीर केलं, पाकिस्तानच्या लष्करशाहने हे जाहीर केलं, तर अमन की आशाचा एखादा मुशायरा आम्ही सुद्धा आयोजित करू, आम्ही सुद्धा सुरुवात करू. त्यामुळे अमन की आशाचा एक मुशायरा आयोजित करण्याचा प्रस्ताव आमच्याकडून आहे. पाकिस्तानने याच्यावर विचार करावा. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.